बंधू भगिनी, समस्त ग्रामस्थ आणि माझ्या प्रिय मित्रांनो, समाज बांधवांनो, अत्यंत आनंदमय वातावरण लोणंद शहरामध्ये निर्माण झालेलं आहे आणि लोणंद नगरी माऊलीच्या स्वागतासाठी मोठ्या आनंदानं, मोठ्या उत्साहानं, जल्लोषानं स्वागतासाठी तयार झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये बंधूंनो, उद्या पालखी सोहळ्याचं आगमन लोणंद शहरामध्ये होत असताना मोठी उत्सुकता लागलेली आहे आणि त्यानिमित्तानं आज लोणंद शहरामध्ये विविध दुकानांची रेलचेल, रस्त्याच्या कडेपासून मोठमोठे पाल बांधून मिठाईची दुकानं, खेळण्यांची दुकानं, ज्वेलरीची दुकानं, गृहउपयोगी सामानांची दुकानं, स्टेशनरी दुकानं, माऊलीच्या या पालखी सोहळ्यामध्ये लागणारे विविध रंगाच्या कॅप्स, फड्या, सफेद महाराजांना परिधान करणारे वस्त्र, त्याचबरोबर ते गळ्यातील फडे, भगवे फडे, अशा विविध वस्तू या माऊलीच्या सोहळ्यामध्ये आकर्षक रंगामध्ये, आकर्षक डिझाईन्समध्ये प्रत्येक दुकानामध्ये उपलब्ध आहेत। त्याचबरोबर पावसाळी रेनकोट, छत्र्या, या सगळ्या गोष्टींची एक प्रकारे रस्त्याच्या कडेला मोठी रेलचेल आणि एक दुकानांची थाटमाट दिसून येत आहे। अशा परिस्थितीमध्ये लोणंद शहरामध्ये माऊलीच्या संतश्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं हे चित्र लोणंद शहरामध्ये पाहण्यासाठी विविध राज्यातून लोक या ठिकाणी येत असतात आणि त्याची रेलचेल उद्यापासून आपल्याला जास्त प्रमाणामध्ये, प्रचंड प्रमाणामध्ये दिसून येईल। म्हणून माऊलींच्या या उत्सुकतेसाठी जीव व्याकुळ झालेला आहे। चातक पक्षाप्रमाणे लोकांची उत्सुकता वाढलेली आहे। कधी एकदा माऊलींचं दर्शन होते असं भाविकांना झालेलं आहे, असं भक्तांना झालेलं आहे आणि मनापासून, हृदयापासून माऊलींचं दर्शन ज्या वेळेला होतं पण आणि तो रथाच्या बरोबर येणाऱ्या दिंडींचा लावाजमा, ते एक प्रकारचं भारदस्त असं भव्य दिव्य असं दृश्य मनाला मन वेधून घेतं। मनमोहक असं दृश्य पाहिल्यानंतर, माऊलींचं दर्शन झाल्यानंतर मनोमन आनंदानं मन तृप्त होतं। एक अंतःकरणामध्ये एक मोठा आनंद निर्माण होतो, दिव्य आनंद निर्माण होतो आणि म्हणूनच या लोणंद शहरामध्ये लोणंद नगरपंचायतीच्या वतीनं, पोलीस स्टाफ यांच्या वतीनं, होमगार्ड या सगळ्यांचे आणि विविध ठिकाणाहून आलेले पोलीस बंदोबस्तासाठी आलेले पोलीस दल या सगळ्यांची कसोशीनं युद्ध पातळीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मोठी काळजी घेतली जात आहे। त्याचबरोबर MSCBच्या दृष्टिकोनातून, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य खात्याच्या दृष्टिकोनातून सगळे क्षेत्र, सगळ्या विभागातून, विविध विभागातून एक मोठ्या पद्धतीनं लोणंद शहरामध्ये शांतता, सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी, मनापासून सुरक्षित राहण्यासाठी, आरोग्याच्या काळजीच्या दृष्टिकोनातून सर्व मनापासून काळजी घेत आपापल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि अशा पद्धतीमध्ये लोणंद नगरपंचायतीनं सुद्धा मोठे एक प्रकारे चांगल्या पद्धतीनं सेवा लोणंद शहरामध्ये पालखी सोहळ्याच्या निमित्तानं दिलेली आहे। आमचे खास सामाजिक कार्यकर्ते बबलूबाई इनामदार यांनीसुद्धा पोलीस लोकांसाठी राहण्यासाठी त्यांच्या स्वतंत्र रूम्स आणि त्याचबरोबर त्यांना लागणारे काही साहित्य यांचीसुद्धा त्यांची मनोमन काळजी घेऊन त्यांनी ते पुरवण्याचं एक प्रकारचं सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे आणि म्हणूनच त्यांच्यासारख्या असंख्य सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या लोणंद शहरामध्ये अन्न वाटप होतं। त्याचबरोबर माऊलींच्या सेवेसाठी आलेल्या भाविक भक्तांना वेगवेगळ्या प्रकारांचं खाऊ वाटप केलं जातं। वेपर्स आहेत, केळी आहेत, त्याचबरोबर बुंदी वाटप होतं। अहो, केवढा मोठा आनंद, जल्लोष, त्याच्या डोळ्यानं पारणे फिटण्यासारखा हा जल्लोष पाहायचा। माझ्या मनापासून नम्र विनंतीची आहे की हा जर तुम्हाला नजारा पाहायचा असेल, हे माऊलीचं दर्शन घ्यायचं असेल आणि हा सगळा लावाजमा पालखीचा पाहिला असेल तर तुम्ही लोणंद शहरामध्ये या, असं माझं मनापासून तुम्हाला सांगणं आहे, अंतःकरणापासून सांगणं आहे। का तर माऊलींच्या दर्शनानं मन तृप्त होतं आणि पाऊले पंढरीच्या वाटेकडे धाव घेतात आणि आपलं अंतःकरणसुद्धा माऊलीच्या दर्शनाकडे अंतःकरणसुद्धा ओढ घेतं आहे। हेच मला या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांना खास आग्रहाचं निमंत्रण देऊन माऊलींच्या स्वागतासाठी आपण उद्या तयार होऊया आणि माऊलींच्या दर्शनानं मन तृप्त करूया, हीच एक मनोमन भावना या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचबरोबर आमचे लोकप्रिय संपादक दिलीप वाघमारे यांनी आमच्याशी संपर्क केला आहे आणि ते सुद्धा माऊलींच्या दर्शनासाठी एक प्रकारची उत्सुकता मनात बाळगून आहेत। आमचे मेन संपादक रोकटोक मराठी न्यूज चॅनलचे
शौकत शेख यांनी सुद्धा माऊलींच्यासाठी जल्लोष न्यूजच्या माध्यमातून जल्लोष तयारी केलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये माऊलींचा पालखी सोहळा आपण मोठ्या थाटामाटानं शाही उत्साहात जल्लोषात साजरा करूया, एकमेकांना भेटूया, मनापासून अंतकरणापासून आनंद व्यक्त करूया आणि पालखी सोहळा साजरा करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामाजिक कार्यकर्ते आजमबाई आता